रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो दादने तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल रवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो
तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व खाते आगोर सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगोर सर्व सुखाचे आगार रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रकुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय रामकृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले ते केले
प्रगट ते केले प्रगट ते केले प्रगट म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरीच केले प्रगट तरीच केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले ते केले प्रगट ते केले प्रगट ते केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले उतरील पार उतारील पार उतरील पार तो उतरील पार उतरील पार भवदुस्तर नदीचा तो उतरील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा विठोबार कुमार 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 शोभार कुमार विठोबार 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 कुमार वसुदेवं सुदं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु म्हणूनी शरण जावे म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावनंत अनंत हे नामजा तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतकिया दुसरे चरण संतकिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया, या मनाला गोहारी नामाचा छंद, आवडे गोविंद गावे असी. सीन झाला मज संसार संभ्रमे, शीतल या नामे झाली काया, या सुखा उपमा नाही द्याव्यासी, आला कराशी निर्विकार. नित्य धावे तेथे नामाचा गजर, घोष जय जयकार ऐकता, तातडी ते काय हरी गुण गाय, अनेक उपाय दुःख मूळ, एक चित्त धरू विठोबाचे पायी, तेथे उणे काही काम, आम्हाशी विश्वास तयाची नामाचा, म्हणून वाचा घोष करू. करू हरिकथा सुखाची समाधी, अनेकांची बुद्धी दुष्ट नासे, नासे संसार लोभ माया, शरण जाता विठोबासी. काय वानवाता न पुरेही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरे, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा जाईन महाद्वारार भेटी, भेटी त्यांची इच्छी मन, करती कीर्तन देती, निळा म्हणे लोटांगण, घालीत जाईन सामोरा. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची असुता, त्यांच्या चरणावरती ठेवून माथा, साष्टांगाता दंडवत. दुसरी वंदू शारजा, चतुर ननाची आत्मजा, वाकसिद्धी पावी जे सहजा, तिच्या चरणावजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, त्यांचे निहोय पुण्य पावन, प्रसन्न होऊन श्रोतेजन, त्यांना माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिन हरीचे भजन, विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्यांना माझे दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तन उभे होती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा, त्यांना माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे, चालवी सकळा नामा म्हणे, चालवी सकळा नामा म्हणे, अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा, अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा, अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा, अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा. चालवी सकळा नामा म्हणे, चालवी सकळा नामा म्हणे, चालवी सकळा नामा म्हणे. मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तोहा उतरील पार, भव दुस्तर नदीचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाविक हो, आज पवित्र असा दीप अमावस्येचा दिवस आहे. प्रत्येक दिवसाचं महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात वेगळं असते. ज्या दिवशी ज्याचा वाढदिवस असतो त्याला तो आनंदाचा दिवस असतो. आजचा दिवस आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे, विशेषतः वारकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा त्याच्यासाठी आहे. का आपल्या जीवनातला अंधकार दूर व्हावा म्हणून आज दीप अमावस्येचा दिवस. आज घरातील सर्व आपण पंत्या प्रज्वलित करतो. तमसो मा ज्योतिर्गमय तत्वाप्रमाणे काही या संत वचनाप्रमाणे श्लोकाप्रमाणे आपल्या जीवनातला अंधकार दूर व्हावा आणि त्याचबरोबर आपल्या जीवनाची सुरुवात
प्रकाशमय व्हावी, अशा प्रकारचा एक शुद्ध हेतू या दीप अमावस्या पाठीमागे असतो. दिवस जरी दीप अमावस्येचा असला, दीप प्रज्वलन करण्याचा असला, तरी अनेक आपले काही सहकारी असतील, ओळखीचे सद्ग्रस्त असतील, आज त्यांच्या दृष्टीने आज फार महत्त्वाचा दिवस आहे. त्याचा उल्लेख ह्या व्यासपीठावरून करणं उचित होणार नाही, तेवढी वाणी आपण अपवित्र करू शकत नाही. अशा त्यांच्या जीवनातला तो दिवस आहे. म्हणजे प्रत्येकाला त्या त्या दिवसाचं महत्त्व वेगळं असतं. विशेषतः आजच्या ह्या कीर्तन सेवेच्या अनुषंगाने मला फार अतिशय आनंद झाला का माझे परमार्थातले सहकारी, स्नेही, मार्गदर्शक आमचे संतोष महाराज काळोख, आणि त्यांनी त्या दिवशी मी त्यांना फोन केला दुसऱ्या उद्देशाकरता केला. माझी एक शिक्षण संस्था आहे, जवळपास 300 साधक पण ऑनलाईन आहे. 300 साधक शिक्षण घेतात आणि परमार्थिक सेवा प्रतिष्ठान नावाने आमच्या समविचारी मंडळींनी आम्ही ती स्थापन केलेली आहे. तर त्यामध्ये शिक्षण घेत असताना, शिक्षण देत असताना आम्ही त्या कोणत्याही साधकाकडून मूल्य घेत नाही, विनामूल्य ती सेवा करतो आम्ही. आणि त्याचबरोबर शिकवणारे जे शिक्षक आहेत, जोग महाराज शिक्षण संस्थेमधनं जे काही निवृत्त झालेले प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, त्यांना देखील आम्ही पगार देत नाही, ते मानधन आमच्याकडून घेत नाही. शिकणाऱ्याला फी नाही, शिकवणाऱ्याला पगार नाही, अशा प्रकारची ती संस्था आहे. 3 वर्ष त्याला पूर्ण झालं. आता 300 साधक आहेत, आता 150 लोक वेटिंगवर आहे आमच्याकडे. तर त्याच्यामध्ये 3 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याच्याविषयीचा हरिनाम सप्ताह साजरा करावा, थोडंफार त्याचा तरी काही महोत्सव करावा म्हणून मी त्यांचं मार्गदर्शन घेत होतो. मग त्यांनी हा विचार मांडला का इथे एक सामूहिक नामचिंतन आहे. वारीच्या तिथे मुख्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर आपण ज्यावेळेस स्वस्थळी आलो, पादुका स्वस्थळी आल्या, सर्व दिंड्या स्वस्थळी आल्या, आणि मग त्या दृष्टीने इथे परंपरेनुसार जो नामयज्ञ चालू आहे, खऱ्या अर्थानं सामूहिक नामयज्ञ आहे. गावोगावी सप्ताह येतात, तो त्या गावापुरता मर्यादित असतो. पण हा ज्या दिंड्या, अनेक सामूहिक दिंड्या इथे भाग घेतात, त्यामध्ये विशेषतः आजचा जो दिवस आहे, माझ्या वाट्याला 3रा दिवस दिलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल, जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांची एक मालिका आहे, सुंदर मालिका आहे, छोटीशी आहे. तर त्यामध्ये त्यांनी क्रम ठरवून दिलेला आहे. व 8 दिवसाचा हरिनाम सप्ताह असेल तर सेवा कशा असाव्यात त्याचा क्रम त्यांनी ठरवून दिलेला आहे. लिखित अलिखित आता अलीकडच्या काळात तो मोडला जातो, परंतु आमच्या संस्थेमध्ये मी तरी गेले 12-13 वर्ष कधी तो नियम मोडला नाही. तर पहिल्या दिवसाची सेवा असेल तर नामपरत अभंगावर चिंतन केलं पाहिजे, दुसऱ्या दिवसाची सेवा असेल तर संतपर अभंगावर चिंतन केलं पाहिजे. ही माझ्या वाट्याला 3रा दिवस आलेला आहे, तो उपदेशपर अभंगावर चिंतन केलं पाहिजे. 4था दिवस जो आहे उद्याचा, तो स्थितीपर अभंगावर चिंतन केलं पाहिजे. 5वा दिवस असेल तर अद्वैतपर अभंगावर चिंतन केलं पाहिजे. 6वा दिवस असेल तर करुणापर अभंगावर चिंतन केलं पाहिजे. त्याचं वर्गीकरण पण केलंय. माझी एक मालिका आता येईल एवढ्या 5-6 महिन्यात, का वर्गीकरण करूनच मी ती प्रकाशित करणार. आणि 7वा दिवस जो आहे, ज्याला आपण जागराचं कीर्तन म्हणतो, किंवा काल्याच्या आदल्या दिवसाचे कीर्तन म्हणतो, त्याला त्या दिवशी आपल्या सर्वांच्या वतीनं, म्हणजे जे श्रोते असतील, साधक असतील, आयोजक असतील, टाळ असतील, मृदुंगमणी असतील, अशा सर्वांच्या वतीनं त्या कीर्तनकाराच्या मुखातून करत्या भगवंताकडे आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं मागणं मागावं लागतं, आणि तो मागणीपर अभंगावर ते कीर्तन करत असतात. आणि शेवटचा दिवस हा स्वतंत्र आहे, त्याला आपण काल्याचा दिवस म्हणतो. त्या दिवशी कीर्तनकार मात्र बांधलेला आहे. त्या दिवशी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचं जे 11.5 वर्षाचं चरित्र आहे, गोकुळामध्ये ज्यांनी ते व्यक्त केलं, गोपिकांबरोबर किंवा सवंगड्यांबरोबर, तेवढ्या चरित्रापुरतंच आपलं कीर्तन सीमित असते. अशा पद्धतीने आजचा दिवस जो दिलेला आहे मला, तो 3रा दिवस आहे, उपदेश पडते. मग आता उपदेश, प्रत्यक्षात उपदेश कुणाला करावा, का करावा, कसा करावा, त्याची फलश्रुती काय वगैरे सर्व उत्तरं तुकोबारांनी त्या दिलेली आहेत. पण ज्यांच्यासाठी हा अभंग घेतलेला ते तिकडे आता आडवे झाले असतील, पडले असतील वगैरे, अशा प्रकारचे शोकांतिका. परंतु हा अभंग अतिशय महत्वाचा आहे आणि सर्वांच्या पाठातला आहे. हा सर्वांना, प्रत्येकाला, प्रत्येक आपण साधक असो, प्रापंचिक असो, अध्यात्मातले उंच शिखरावर असो किंवा सुरुवातीचा साधक असो, प्रत्येकाला जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट येतच असते. असं संकट आल्यानंतर मग काय करायला पाहिजे? ज्यावेळेस आपले सर्व दरवाजे बंद झालेले असतात, मग उपदेश परत अनेक अभंग आहेत, परंतु त्यातला हाच अभंग का निवडला? त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे का प्रत्येकाला ज्यावेळेस वाटतं का सर्व दरवाजे बंद झाले, तुकोबारांच्या सुद्धा गाथेमध्ये अनेक अभंग असे आहेत का अशा प्रकारचे आहेत. ओस झाल्या दिशा अभंग फार सुंदर आहे तुकोबारांचा. ओस झाल्या दिशा मज बिंगळूवाले, जीवलगन येणे मज कोणी, भय वाटे देखील शॉपदांचे भारत, फार सुंदर अभंग आहे त्यांचा. ते शेवटच्या चरणामध्ये मोठा अभंग आहे. त्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबार म्हणतात, तुका म्हणे वाटत दाऊनी सद्गुरू, राहील हा दुरू पांडुरंग.
अशा प्रकारे जेव्हा परिस्थिती प्रत्येक माणसाच्या जीवनात, मनुष्य देहाच्या जीवनात निर्माण होत असते, मग त्याला काय करायला पाहिजे त्याची उत्तरपत्रिका या अभंगात दिलेली आहे. असा सुंदर तुकोबारायांना, ज्यांना आपण वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी म्हणतो, प्रत्येकाच्या हृदयस्थानी म्हणतो, अशा तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणाचा अतिशय सुंदर गोड असा अभंग आहे. असा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तो घेत असताना, विशेषतः या गादीवरती उभे राहत असताना, माझ्या वडिलांचं एक प्रत्यक्षात साळोखे महाराजांचं आमचं साम्य काय हे आमचे या हृदयी त्या हृदयी घातले, त्या हृदयी हृदय एक झाले असं आपण म्हणतो फक्त. परंतु त्यामध्ये काय साम्य आहे तर परंपरा विकत मिळत नसते कधी. परंपरा आपण गेलो दुकानामध्ये 4 लाख रुपये द्या आणि मला परंपरा विकत द्या, असं विकत कुठे मार्केटमध्ये बाजारात कुठे मिळत नसते. परंपरा ही भगवंताच्या कृपेने ती तुम्हाला प्राप्त झालेली असते. अशी उज्ज्वल परंपरा माझे वडील मणिलाल काका नाईकडे म्हणून फार मोठे कीर्तनकार होते. आमची उभ्या भुक्याची धर्मशाळा, जी अमृतनाथ स्वामींची धर्मशाळा सध्या पुरुषोत्तम दादा पाटील चाकण चौकात आळंदीला, तिथे अमृतनाथ स्वामी होते आमचे सद्गुरू. ती संस्था भागवत धर्म प्रचारक या नावाने ओळखले जाते. त्या महात्म्याने वडिलांनी आमच्या 61 वर्ष त्या गादीवरती काल्याचं कीर्तन केलं. म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आज या वर्षी महाराज दिला तर पुढल्या वर्षी बदलला जातो, किंवा पुढल्या सप्त्यालाच लगेच बदलला जातो, अशी परंपरा आहे. पण एकाच संस्थेमध्ये 61 वर्ष मणिलाल काकांनी काल्याचं कीर्तन. वरचे महाराज बदलले, प्रमोद महाराज जगताप आले, गोसावी महाराज आले, अनेक आले, निवृत्तीबा देशमुख आले, अनेक महाराज मंडळी तिथे आले. चैतन्य महाराज देगलूरकरांची सेवा तिथे असते. परंतु त्या संस्थेमध्ये मात्र काल्याचं कीर्तन हे अगदी सद्गुरूंपासून आमच्या तिथे ते काल्याचं कीर्तन वडिलांचं असेल. अशा वडिलांची परंपरा शासकीय सेवेत असल्यामुळे इकडे मला वेळ मिळत नव्हता चिंतनाला. अजूनही शासकीय सेवेतच आहे तसा. परंतु तरी देखील वडिलांनी मला एक याचना केली, विनंती केली, आशीर्वाद दिले म्हणा, काही म्हणा, त्याला शब्द काही वापरले तरी, बाबा घरात आपल्या 100-1 टाळ आहेत, मृदुंग आहेत, हे विना आहे तेवढे, याचं कसं होणार, एवढे ग्रंथ आहेत 1,00,000-1.5 लाखाचे, ग्रंथांचं कसं होणार, काय होणार. त्यांना प्रचंड काळजी, कुणाला कशाची काळजी, कुणाला कशाची काळजी. तर त्यांना मी शब्द दिला होता, काका म्हणायचे त्यांना, काका तुम्ही काळजी करू नका, मला कसं असा कामाचा व्याप कमी होईल, थोडा मी त्याच्यामध्ये पडेल. आणि त्यांच्या आशीर्वादाने आमची परंपरा, या घराण्याची परंपरा म्हणून या नारदाच्या गादीरूप आहे. मग आमचं साम्य कसं काय तर त्यांचे आजोबा, त्यांचे वडील आणि आता संतोष महाराज काढत ही परंपरा चालू आहे. त्यामुळे दोघांची परंपरा एक असल्यामुळे त्यांनी मला विनंती केली, महाराज असं विनंती केली कशापेक्षा मला म्हणे तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे असतील तर तुम्हाला 12 तारखेला आहे का. मी काल नारायणगावला सेवा होती, सावता महाराज पुण्यतिथी होती, म्हटलं 12 तारीख खाली आहे. की लगेच क्षणात होकार दिला. परवाच आमचं म्हणजे फोन आला, लगेच होकार नकार झाला. आणि होकार दिला याच्यासाठी, कशासाठी दिला मी पुढे चिंतनात मांडणार आहे. काही तत्पर आशीर्वाद कुठे घ्यावेत आणि कुठल्या व्यासपीठावर घ्यावेत त्याचं वेगळं शास्त्र आहे, ते मी चिंतनात सांगणार आहे. अशा प्रसंगी सांगण्याचं तात्पर्य आज विशेषतः ज्यांची दिंडी आहे, आता विशेष आज भजन सेवा पण त्यांची आहे, त्या जय वाघबाई महिला भजनी मंडळ मोसी, या महिलांचं भजन त्यांनी समर्पित केलं तुकोबारायांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी. त्याचबरोबर आता ज्यांचं प्रवचन झालं असेल बाळासाहेब महाराज गोडगे महाराजांचं प्रवचन झालं. आणि ह्या दोन सेवा झाल्यानंतर आज 3री सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्याचबरोबर का वाट्याला आलेली आहे का परंपरा काय आहे बघा. त्यांनी महादेव बुवा गेनुजी काळोखे मुखादम दिंडीचे चालक म्हणा, मालक म्हणा, उद्गा त्याची प्रणेते म्हणा, त्यांनी घालून दिलेली जी वाट आहे. आणि त्याच्यानंतर मग साधू बाबा त्यांचे वडील साहेबांचे त्यांनी ही परंपरा चालवली. आणि त्याच्याच बरोबर जोडीनं मग सामूहिक यज्ञ कसा तर त्यामध्ये आमचे हे जे आहे लोणी काळभोरची दिंडी जी आहे ती रथाच्या पाठीमागे 29 त्यांची ती 26 आहे आणि यांची काळोखे महाराजांची 29 आहे. अशा दोन्ही दिंड्यांचा एकत्रित हा नामयज्ञ सकाळपासून तर कीर्तन सेवा संपेपर्यंत संपूर्ण दिवसाची सेवा त्यांची आहे. विशेषतः त्यांच्या प्रती मी नतमस्तक होतो. का सामूहिक परंपरा निर्माण होणं फार सोपं असतं तसंही, पण टिकवणं फार अवघड असतं. जसं आपण प्रपंचामध्ये अपत्य जन्माला घालणं सोपं असते, पण त्याला उच्चविभूषित करणं, त्याला ते 2 पार उभं करणं, त्याला त्याचे 4चे 2 करणं, ही जबाबदारी मोठमोठ्या अनेक प्रापंचिक माणसांची जिकरीची होऊन बसते. तद्वत ही परंपरा यांनी टिकवली. त्यांच्या प्रती खरोखर ह्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या प्रती, त्यांचे जालंधर भाऊ पण मला मागाशी भेटले, त्यांच्या प्रती मी नतमस्तक होतो. अशीच परंपरा, उज्ज्वल परंपरा जी भगवंताच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने भेटलेली आहे, ती चालू ठेवावी अशा प्रकारची प्रार्थना मी करता भगवंताकडे करतो आणि माझ्या सेवेकडे प्रारंभ करतो. ठल विठ्ठल विठ्ठल.
आता पहा, मी आमच्या प्रशासनातला एक नोकरदार माणूस आहे. तुम्ही त्यामधले काय म्हणतो डॉक्टरेट आहे, PhD आहे तुम्ही त्यामध्ये. परंतु यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर. आणि त्यामुळे आपला हा सामूहिक सोहळा आहे, सामूहिक यज्ञ आहे. जसं आज त्यांचा दोन्ही दिंड्यांचा एक सामूहिक यज्ञ आहे, तसं आपलं मग मृदुंगमणी असेल. तुम्ही सर्वजण गायक आहात. मला एक कल्पना आहे का तुम्ही सर्व अभ्यासू मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, विश्वस्त आमचे सर्व इथे बसलेले आहेत. त्यांचं भाग्याच्यासाठी म्हणतो मी तुम्हाला. बघा, आपण आता इथे मोजकेच मंडळी आहोत, भाग्यवान मंडळी मोजकेच आहेत. किती मंडळी आहेत फार मोजायची गरज नाही, पण कमी आहे, थोडे संख्येने कमी असते. काही 5,000 6,000 लोक असतात. बाहेर जर कुठे पुढाऱ्याची सभा असेल तर तिथे गर्दी असते. लोकशाहीमध्ये कसं बहुमताला किंमत आहे. लोकशाहीमध्ये महाराज बहुमताला किंमत आहे. पण बहुमत कसं मिळतं आपल्याला माहिती आहे. मताने असतं, बहुमतात असते, पण ते मत कोण देते आणि ते कसे मिळवले जातात त्याचा वेगळा इतिहास आहे. मग तिथे बहुमताला किंमत आहे, मताच्या दर्जाला किंमत नाही. इथे आपल्याकडे कमी मतं असतील परंतु दर्जाला किंमत आहे. वारकरी संप्रदाय हा दर्जेदार काय आहे तर तो त्याच्या मताला किंमत आहे. इथे आपण मोजके आहोत पण दर्जेदार आहोत. आणि बाहेर जो घोळका असतो तो कसा असतो, दर्जाहीन असलेला घोळका असतो. सांगण्याचं तात्पर्य आपण भाग्यवानासाठी का मी नेहमी सांगतो का तुम्ही तुमचा पती निवडू शकता, भगिनी तुम्ही तुमची पत्नी निवडू शकता, परंतु आई निवडण्याचं सामर्थ्य आपल्याला आहे का? नाहीये. बुजुर्ग आजी असतील, ह्या आजी ह्याच माझ्या आई असं म्हणू शकतो का मी? नाही म्हणू शकत. माझ्या आईसारख्या दिसतात असं म्हणू शकतो, परंतु याच माझी आई असं मी म्हणू शकत नाही. कोणत्या मातेच्या पोटी जन्म घ्यावा, कोणत्या मायभूमीत जन्म घ्यावा हे आपला अधिकार नाही, हा करता करता भगवंताचा अधिकार आहे. आपण सर्व भाग्यवान का मनुष्य देह मिळाला इथपर्यंत आपलं भाग्य नाही. त्याचबरोबर आपल्याला परमार्थाची रुची गोडी निर्माण झाली, हा दुसरं भाग्य. आणि त्याचबरोबर पालखी प्रस्थान होऊन सुद्धा इथे पुन्हा आपल्या स्वस्थळी आल्यानंतर तिथे जे काही नामेज्ञ चालू आहे त्या नामेज्ञामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. भाग्यवान कसे बघा, माझे मित्र इथे आमचे वाळके महाराज इथे आहेत, त्याचबरोबर आमचे सुदामदादा येळवंडे इथे आहेत, आणि त्याचबरोबर आमचे दुसरे बँकेतले अधिकारी आनंदराव तांबे इथे आहेत. अनेक मित्रमंडळी इथे आले का त्यांच्या भाग्याचा क्षण म्हणतो ना, कुणाच्या तरी भाग्यात लागतं ते. आपल्या सर्वांचं भाग्य आहे आपण चांगल्या भूमीत, चांगल्या मायभूमीत, त्याचबरोबर चांगल्या मातापित्यांच्या पोटी आपला जन्म झाला आणि त्याचबरोबर आपले पाय परमार्थाकडे वळले, हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. ठल विठल ठल. आता आजच्या अभंगाचा सरळ अर्थ म्हणा का त्याचा सोपा अर्थ म्हणा, त्याच्या अभंगामध्ये तुकोबारायांची मध्यवर्ती कल्पना काय? तुकोबाराय आपल्या सर्वसामान्य साधकांना उपदेश करतात. हा उपदेश फक्त आपल्या करतात नाही तर जो या भूतलावरती अडचणीत आहे का, ज्याला ह्या मार्गाने यायचं आहे आणि जो अंधारात तासपडत आहे काय, कुठल्या दिशेने जाऊ, कोणतं साधन निवडू, काय करू, असे ज्यावेळी प्रश्न पडलेले असतात त्या सर्व साधकांची काळजी तुकोबारायांनी या अभंगात घेतलेली आहे. काही वेळेस एकाच अभंगात एकच विचार मांडला जातो, पण ही अभंगात तसं झालेलं नाही. अशी प्रसंग तुमच्या जीवनात निर्माण झाल्यानंतर काय करायला पाहिजे, त्या प्रसंगाला ज्यावेळेस सर्व दरवाजे बंद झालेले आहेत असं तुम्हाला ज्यावेळेस चित्र निर्माण होतं जीवनामध्ये, मग काय केलं, हा माझा विचार आहे. हा कुठे तुम्हाला ऐकला नसेल, तुम्ही कोणी सांगितलं, पण हा माझं चिंतन आहे, वेगळं चिंतन. याच्या ह्या अभंगाकडे त्या दृष्टीनं मी पाहिलेलं आहे. का त्यामध्ये मग तुकोबाराय म्हणतात का अशा प्रसंगाला ज्यावेळेस संपूर्ण अंधार पसरलेला असतो त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तर त्या प्रसंगाला तुकोबाराय म्हणतात का म्हणून शब्दाच्या पाठीमागचा भूतकाळ महत्वाचा आहे. म्हणून शब्द आपण का वापरतो, असं झालं म्हणून असं घडलं, असं केलं म्हणून असं घडलं. म्हणून शब्द हा जोड शब्द आहे, म्हणून त्याला भूतकाळ आणि वर्तमान काळाला जोडणारा तो शब्द आहे. त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवास. मग शरण जायला पाहिजे, कसं शरण जायचं त्याची प्रक्रिया तुकोबारायांनी त्याचा परिपाठ पण घालून दिलेला आहे. सर्व भावे देवासी. अशा भगवंताला तुम्ही करता करावी, त्या सृष्टीच्या रथचालका तुम्ही सर्व भावाने जर तुम्ही शरण गेलात तो काय करेल,
तो हा त्याचं उत्तर पण दिले तुकोबारायने, ते अनुत्तरी ठेवले नाही प्रश्न, नुसतं शरण जा नाही सांगितलं. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. जी काही प्राप्त परिस्थिती म्हणजे भव दुस्तर हा व्यापक शब्द आहे, म्हणजे तो प्रत्येक प्रसंगाला तो लावता येतो. भव दुस्तर म्हणजे फक्त प्रापंचिक सागर याच्यासाठी तो तेवढ्या सीमित अर्थ नाही, त्याचा प्रत्येक ठिकाणी तो शब्द लावता येतो आपल्याला. का भव दुस्तर नदीचा. असा भगवंत तुम्हाला त्या प्राप्त परिस्थितीतून बाहेर काढेल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, तो योग्य मार्गावर तुम्हाला जाण्यासाठी वाटाड्या म्हणून काम करेल. असा जो भगवंत आहे तो आहे कसा, त्याचं पण वर्णन 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात का बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो कसा आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, आणि त्याचबरोबर तो अनेक नावाने परिचित आहे. अनंत रूपे अनंत वेशे, तसं अनंत नावाने तो ओळखला जातो. असे तुकोबाराय म्हणतात का मला यांनी आजीनं सांगितलं किंवा काळोखे महाराजांनी सांगितलं, साळोखे महाराज सांगितलं किंवा यांनी सांगितलं, यांनी आमच्या वेळवंडे महाराज सांगितलं, काळोखे महाराजांनी सांगितलं किंवा असे ऐकू विश्वस्तांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. तुकोबारायांच्या मुखातले शब्द आहेत हे. संतांचे मुखातले शब्द म्हणजे आकाशवाणी, ते प्रत्यक्षात ते भगवंताच्या मुखातले शब्द असतात. त्यामुळे तुकोबाराय काय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. माझ्या जीवनामध्ये उंबरठ्याच्या आतमध्ये जो अनुभव आला, उंबरठ्याच्या बाहेर जो अनुभव आला, तो समाजात अनुभव आला, अध्यात्मामध्ये जो अनुभव आला, हा सर्व अनुभव आठवडस माझ्या समोर शिदोरी चांडाळून काय चवळून तोळून त्याचं सर्व ढवळून त्याचा अर्थ मी सांगतो का तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. मला जो साक्षात्कार झालेला आहे, मला जे अनुभव आलेला आहे, तो अनुभव तुम्हाला या अभंगाच्या द्वारे सांगत आहे. असा त्याचा थोडक्यात मतितार्थ आहे. ठल विठल आता पहा, हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. उपदेशपर प्रकरणामध्ये संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. संतांचं कार्यच आहे ते, बाबा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आडराणी या शब्दावरती फार महत्व. आडराणी भरले जग. मग आडराणी जे जग आहे की जे अडखळीत पडलेले, जे अडगळीत पडलेले आहेत, ज्यांना अजून जागे झाले नाहीत, असे संत आपल्याला, आपल्यासारखे जे साधक आहेत, आपल्यासारखे जे साधक जे आता सध्या परमार्थाच्या वाटेला लागलेले आहेत, त्यांच्यासाठी संत उपदेश करतात. अनेक आपण काकड्याच्या अभंगामध्ये पाहतो. काय अभंग आहे तो, उठा जागे व्हारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे देवा माता, तुकवाविता जन्माच्या धनदारा पुत्र जन, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, कविता जन्माच्या जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भाव सुख व्यथा संत आपल्याला जागे करता. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. संत आपल्याला जागे करतात. फक्त आपल्याला जागे करत नाही, संत देखील काही संतांना जागे करतात. संत असं नाही काय, संत प्रत्येक जणाचं एक काय म्हणतो ते स्पेशलायझेशन आहे. संत संताला देखील जागे करतात. काय म्हणतात काकड्यामध्ये आपल्याला अभंग येतो, उठा 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 जागे उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, साधा बोले साधा बोले जाईल हा नरदेह,
उठा साधू संत उठा उठा साधू उठा उठा साधू संत उठा साधू संत उठा उठा साधू संत साधा फुले येत जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत उठा उठा साधू संत साधा फुले येत जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत गंमत कशी आहे बघा का देव संत आपल्याला जागे करतात संत संतांना देखील जागे करतात इथपर्यंत थांबत नाही संतांचं कार्य संत देवाला देखील जागे करतात उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला हृदय सरली निद्रेची वेळा झाला हृदय सरली निद्रेची वेळा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय तरली निद्रेची वेळा झाला अरुणोदय तरली निद्रेची वेळा उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय तरली निद्रेची वेळा झाला अरुणोदय तरली निद्रेची वेळा उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय तरली निद्रेची वेळा झाला अरुणोदय तरली निद्रेची वेळा पहा संत आपल्याला जागे करतात जे सध्या परमार्थाच्या वाटेवर सुरुवात केलेली त्यांनी आपल्यासारखे आपण सर्व सुरुवात करणार त्याचबरोबर संत संतांना जागे करतात त्याचबरोबर संत देवाला देखील जागे करतात ह्या तिन्ही ज्या कॅटेगरी तिन्ही संवर्ग जे आहेत ह्या तिन्ही संवर्गामधनं सुद्धा काही लोक सुटलेले आहेत परमार्थाच्या वाटेला न लागलेले संत ह्या कॅटेगरीत न बसणारे देव या कॅटेगरीत न बसणारे मग असे काही सुटलेले आहेत ते सुद्धा सुटू नये त्याची सुद्धा काळजी संतांनी त्यांना जागृत करण्याकरता घेतलेले त्याचा पण अभंग आहे उठा सकळ जन उठा सकळ जाना उठले नारायण उठा सकळ जन उठले नारायण उठा सकळ जन उठले नारायण उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोक आनंदले मुनी जन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर करा जय जयकार वाद्यांचा गजर आनंदले मुनी जन तिन्ही लोक आनंदले मुनी जन तिन्ही लोक अजय जयकार वाद्याचा गजर करा जय जयकार वाद्याचा गजर उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोकी आनंदले मुनी जन तिन्ही लोक उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोक आनंदले मुनी जन
अशा रीतीने भूतलावरती जो काही जीव आहे त्या प्रत्येक जीवाचं काळजी उद्धाराचं साधन कसं निर्माण करून देता येईल अशा प्रकारची काळजी संतांनी घेतलेली आहे. म्हणूनच आपण काय म्हणत असतो, मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी मज निरंतर मज सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी मज निरंतर संतांच्या उपकाराबाबत फार वेगळं चिंतन, त्याचा विषय वेगळा होईल. परंतु आज आपलं घड्याळ पण पुढे पळतंय, आपल्याला पुन्हा प्रसाद पण घ्यायचा आहे. कमीत कमी वेळामध्ये संतांचा आपल्यावर किती उपकार आहेत. संतांनी आज उपदेश आहे म्हणून मी तुम्हाला ह्या इकडे वळवलं आपण, का संत प्रत्येकाची काळजी घेतात. संत जसं भगवंत दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, जसे अभंगात सांगितले तुकोबारायांनी, सद्वत संत देखील दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहेत. मग प्रत्येक जीवाची ते काळजी घेतात. असे संत उपदेश करत असताना, प्रत्येकाची काळजी घेत असताना, जसं आता मी सांगितलं का बाबा मज निरंतर जागवी. मग सर्वात सोपा मार्ग काय बाबा, आता आपण कृतयुगात नाही, आपण त्रेतायुगात नाही, आपण याच्यात नाही, द्वापार युगात नाही, आपण सध्या कुठे आहोत, कलियुगात आहोत. मग संतांनी त्याची देखील काळजी घेतली. सर्व संत एकांती बैसले, त्यांनी सर्व सिद्धांत शोधले, सर्वांची काळजी घेतल्या. सर्वांची काळजी घेऊन ह्या कलियुगामध्ये, प्रत्येक युगामध्ये उद्धाराचं साधन वेगळं होतं. मग कलियुगामध्ये कोणतं उद्धाराचं साधन असावा त्याचा देखील थोडक्यात परिपाठ आपल्याला संतांनी करून दिलेला. काय करून दिला, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार सकळांची येथे आहे अधिकार सकळास येते आहे अधिकार सकळांची येथे आहे अधिकार सकळास येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या. आता वेळ कमी आहे आपल्याला, चिंतनाला पण वेळ मिळाला पाहिजे थोडा. पहा, या अभंगाची पार्श्वभूमी म्हणून एक छोटासा दृष्टांत देतो, मग आपण त्या अभंगाच्या पहिल्या चरणाकडे. आपल्या बाबा महाराज सातारकर आपल्या सर्वांना माहिती आहे. मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुणी असा साधक असेल जो परमार्थिक सेवेत आहे त्याला बाबा महाराज सातारकर माहीत नाही असं होत नाही. पण एकूण त्यांचा एक छोटासा ग्रंथ आता प्रकाशित झालाय, अमृताचा परिमळ म्हणून, मी वाचतो परवा.
त्याच्यामध्ये मला त्यांनी स्वतःच्या लेखणीतून लिहिलेला लेख मी पाहिला. 1979 सालची घटना त्यांनी वर्णन केलेली आहे. का 1979 साली 18 ऑगस्ट आहे, 18 ऑगस्ट तारीख आहे त्याची. 18 ऑगस्ट 1979 साली त्यांचं गिरगावला कीर्तन चालू होतं. तुम्हाला माहिती पण असेल तो दृष्टांत. घटना आहे, म्हणजे दृष्टांत म्हणण्यापेक्षा घटना आहे. आणि कीर्तन चालू असताना जशी वायर पडलेली आहे, आता जसं महाराजांनी इकडे ती वायर तोडून घेतली, अशी वायर पडलेली असताना त्यांचा एकुलता एक मुलगा चैतन्य नावाचा त्याचं शॉक लागला आणि त्याचं निधन झालं कीर्तनामध्ये. शेवटी जरी महाराज होते तरी शेवटी मनुष्य देह धारण केलेलं असल्यामुळे त्यांना दुःखाच्या यातना आल्या. घरी आले आणि त्यांच्या डोळ्यातून हळूहळू घळघळ असे अश्रू यायला लागले. तिथं वैकुंठधाम भूमी आहे आपली गिरगावची, तिथे त्याचे अंत्यसंस्कार केले. आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर बाबा महाराज सातारकर घरी आल्यानंतर तरी देखील त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. भगवंताला शरण का जायचं, त्याच्या दृष्टीने हा दृष्टांत आहे. आणि त्यांनी तरी अश्रू थांबत नव्हते. ते देवाऱ्यासमोर गेले, कान धरले, त्यांच्या शब्दातला आहे, माफी मागितली देवाची. का देवा, माझ्याकडून काय असा अक्षम्य अपराध झाला का माझी तू म्हातारपणाची काठी एकुलता एक मुलगा हिरावून घेतला. फार वाईट वाटलं त्यांना, अजून जास्त अश्रू यायला लागले. संतच्या वचनामध्ये किती शक्ती असते बघा, ते सांगायचे मला. हा उपदेशपर म्हणजे तुकोबारायांचा अभंग म्हणजे साक्षात भगवंताचे बोल आहे, तुकोबारायांच्या मुखातले बोल आहे. किती पावर असते ते शब्दांमध्ये. ते पुन्हा हॉलमध्ये आले तरी अश्रू चालूच होते. तिथं ग्रंथ पडला होता, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ. त्यांच्या लेखातले सांगतो फक्त, मनाचं काय सांगतो. तर ग्रंथाचं फक्त त्यांनी पान उलगडला, अर्थ ग्रंथ उलगडला आणि त्यांना एक ओवी दिसली. त्या एका ओवीच्या आधारे, म्हणजे 1979ची गोष्ट आहे, आज 2023ला त्यांचं निधन झालं. जवळपास त्या एका ओवीच्या आधारे हा महात्मा सावरला, त्यांचे अश्रू थांबले. आणि 45 वर्ष त्यांनी ही साधना केली, समाजाला योगदान दिलं. ती ओवी काय होती? ती दुसऱ्या अध्यायातली, माऊलींच्या दुसऱ्या अध्यायातली 226 क्रमांकाची ओवी होती. काय ओवी होती? महाराजांना माहिती असेल. का सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादान भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ही ओवी त्यांनी वाचली आणि ती ओवी वाचल्या त्यांचे अश्रू थांबले. इतकी पावर, सांगण्याचं तात्पर्य काय का इतकी शक्ती का संतांच्या वचनामध्ये असते. अशा प्रसंगाला जर बाबा महाराज सातारकरांनी यांच्यासारख्या महात्म्याच्या डोळ्यासमोर तेव्हा अंधकार निर्माण झाला. असा अंधकार आपल्या जीवनामध्ये मी नेहमी सांगतो का प्रपंच करत असताना 2 गुणिले 2 बरोबर 4 असा कधी प्रपंच होत नाही. बरोबर साहेब, तो गणितात बरोबर आहे, पण प्रपंचात किंवा व्यवहारात 2 गुणिले 2 बरोबर 4 कधी होत नाही. ते 2 गुणिले 2 0 पण होईल कधी, 2 गुणिले 2 पण होईल, 2 गुणिले 3 पण होईल, 2 गुणिले 2 6 पण होईल कधी, 4 नाही होणार. का नाही होणार? तू म्हणाल मग गणितात चुकीचं आहे का? त्याचे कारण आहे. गणितात उत्तर बरोबर आहे 2 गुणिले 2 4, परंतु प्रपंचामध्ये का होत नाही? त्याच्यामध्ये प्रारब्ध, संचित, विमान हे सर्व परिपोषक घटक जे आहेत ना, ते त्याच्यावर अवलंबून असतात. 2 गुणिले 2 3 कधी होईल, 2 गुणिले 2 2 कधी होईल? तर आपण जर वार्षिक जे आपण मेडिकल चेकअप करतो, आपण सध्याच्या बदलत्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये मेडिकल चेकअपमध्ये एखाद्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला, कुटुंबातल्या कॅन्सर सारखा दुर्धर आजार झाला असं समज, आपलं जे नियोजन असतं का पुढल्या वर्षी मी मुलीचं लग्न करेल, विहीर खोदेल, ट्रॅक्टर घेईल वगैरे वगैरे, परंतु ते नियोजन बाजूलाच राहतं. मग प्रत्येक कुटुंबातला घटक काय करतो का त्या आजारातनं तो व्यक्ती आपल्या जवळची बाहेर कशी पडेल, मग केमो घ्या, हे घ्या, ते घ्या, हे हॉस्पिटल सुद्धा, टाटाला न्या, इकडे न्या, तिकडे न्या, हैदराबादला न्या. अशा प्रकारची धावपळ प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची होते. आणि मग काय होतं, तुमचं 2 गुणिले 2 4 बरोबरचं जे समीकरण तुम्ही मांडलेलं असतं नियोजन, ते संपूर्ण विस्कळीत होतं. आणि 2 गुणिले 2 0 कधी होतं? तर अशा प्रकारे जसं बाबा महाराज सातारकरांच्या जीवनातला प्रसंग झाला, अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात घडतात, तिथे पण देवपूजा अनेक प्रसंग घडले, त्यातला उल्लेख मी करत नाही. का ज्यावेळेस एखादा करता मुलगा, एखादा करता मुलगी एकुलती एक असेल का जी आपल्या उतार वयाला आपला आधार म्हणून आपण मानत असतो लौकिक अर्थाने, तिचा अपघाती मृत्यू होतो किंवा काही अल्प कालावधीत मृत्यू होतो. मग त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये 2 गुणिले 2 0 होतो. असं ज्यावेळेस होईल, परिस्थिती निर्माण होते, अशा प्रसंगाला काय करायला पाहिजे? एक तर ते सुखी संतोषाने यावे. माऊली सांगतात की बाबा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उद्योग व्यवसाय वाढीत लागला, तुमचा शेतीतलं उत्पन्न वाढलं, तुमचे मुलं सर्व्हिसला लागले, सुना सुशिक्षित झाल्या, एक ट्रॅक्टर आला, बंगला झाला, गाडी आली, आणि मग आपल्याला वाटतं का आपलं कुटुंब सुस्थितीत आलंय, चांगलं वैभवशाली झालेलं आहे. अशा प्रसंगाला माऊली काय सांगतात? तुमचे पाय कसे पाहिजे? जमिनीवर पाहिजे.
हुरळून जाता कामा नये. दुसरं दुर्दैवाने मी जसा आता उल्लेख केला चिंतन मांडत असताना का दुर्दैवाने असे प्रसंग आले तर माऊली दुःखी विषादानं भजावे. आणि हाच धागा धरून तुकोबाराय सुद्धा आम्हाला काय सांगतात अभंगाचं पहिलं चरण. मनवोनी शरण जावे 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 सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरेला पार तो हा उतरेला पार देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरेला पार तो हा उतरेला पार ओनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी. तुकोबाराय आपल्याला उत्तर पत्रिका देतात तर अशी कठीण परिस्थिती जीवनामध्ये निर्माण झाल्यानंतर काय करायला पाहिजे तर शरण जावे देवासी. तर म्हणून म्हणजे ही पार्श्वभूमी सांगितली मी तुम्हाला, त्याच्या पाठीमागचा भूतकाळ सांगितला. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात निर्माण होते आणि मग अशा परिस्थितीमधून मार्ग काढायचा असेल तर सर्वसामान्य जीवाला त्यातला मार्ग सापडत नाही. एक हुकमी मार्ग जो आहे ना तो तुकोबाराय सांगतात का म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. आता वेळेची मर्यादा आपल्याला आहे, त्याच्यामध्ये मग शरण शब्द काय? शरण तर अनेक शरण केव्हा जातो आपण एखादी अडचण निर्माण झाली असेल आपल्या जीवनामध्ये तर आपण शरण जातो. मग शरण कुणाला जावे? हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो पहा तुकोबारायांसारखा श्रेष्ठ महात्मा ज्याला आपण म्हणतो तुका आकाश एवढा अनुरेणुया थोकडा तुका आकाश एवढा, एवढे श्रेष्ठ असलेले तुकोबाराय आमच्या हनुमंतरायांना शरण जातात. काय शरण जातात? प्रत्येकाकडे काहीतरी असते. म्हणजे कुणाकडे संपत्ती असेल, कुणाकडे ज्ञान असेल, कुणाकडे व्यायाम असेल. काय भक्तीचा त्या वाटा 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 काय भक्तीचा त्या वाटा
भक्तीच्या देवता मज दावाव्या सुबटा मज दावाव्या सुबटा मज दावाव्या सुबटा. तुकोबारायांना काय पाहिजे होतं तर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. म्हणजे थोडक्यात काय आहे का ज्याच्याकडे तुम्ही शरण जाणार आहे, ज्याचे नतमस्तक होणार, ज्याचे पाय धरणार आहे, ज्याच्या अडचणीच्या प्रसंगी आपण विनंती करणार आहे, विनवणी करणार आहे, तर तो तेवढा सक्षम पाहिजे. इथे तुकोबाराय आपल्याला सांगतात का तुम्ही कुठे जा, भगवंताला शरण जा. भगवंताला शरण जा. का शरण जा? समर्थ आहे. तर माऊलीची ओवी आहे, जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणजे अनेक ठिकाणी आपण माऊलींच्याच ओवी आहे ना ती, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण वसती जेत म्हणून तू भगवंत. म्हणजे अशा प्रकारे भगवंत कसा आहे, हा समर्थ आहे आणि प्रत्येक गोष्ट तो सक्षम आहे. आपण अनेक प्रमाण घेण्यासारखे आहेत का, चाले शरीर कुणाच्या सत्ते कोण बोलविते हरिविन. अनेक प्रसंगामध्ये आपण पाहत असतो का भगवंताने आपण म्हणतो ना, जो त्याचा अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे तेही त्याने वंदे केले. कुणालाही तो त्याच्याकडे जर तो सर्व भावाने म्हणजे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, या एकाच प्रमाणावर आपल्याला अर्धा पाऊण तास चिंतन म्हणता येईल असं सुंदर तुकोबारायांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले का, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. मग तू खरंच समर्थ आहे का, खरंच सक्षम आहे का, अशा देवाला तुम्ही शरण गेलात. आता शरण म्हणजे काय, याचना करण्यासारखंच आहे. आपल्या सर्वांना छोटासा दृष्टांत काहीच सांगतो मी तुम्हाला का, ज्यावेळेस रावणाने लात मारली बिभीषणाला आणि त्याचं अपमानित केलं त्याला, आणि लात मारल्यानंतर तो प्रभू रामचंद्राला शरण आला आणि त्याचा स्वीकार केला. वानर सेनेने देवाला सांगितलं, प्रभू हा धोका आहे, शेवटी तो राक्षस आहे आणि त्याचबरोबर तो रावणाचा भाऊ आहे आणि त्याचबरोबर आपण तो शत्रूचा भाऊ आहे, तो कदाचित बदलेल, पण तुम्ही आता तात्पुरतं तुमच्या आश्रयाला आलेला आहे. पण नाही म्हटले प्रभू, म्हटलं नाही, जो शरण आलेला आहे मग दुर्जन असो सज्जन असो कुणी असो, याच्यासाठी शरणचं तर अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे का. ज्यावेळेस अश्वत्थाम्याने ज्यावेळेस ते ब्रह्मास्त्र सोडलं पांडवांच्या दिशेने का, जेव्हा दुर्योधन दुःशासनाला वाटलं का अद्याप एकही पांडव कसा मरत नाही, कर्णाचं ब्रह्मास्त्र तर संपुष्टात आलं होतं, जेव्हा घटोत्कच त्याचा वध झाला होता. एकच होतं तो का वडिलांच्या कृपेने द्रोणाचार्यांच्या कृपेने अश्वत्थाम्याला ते मिळालं होतं. त्यांनी जसं सोडलं पांडवांनी याचना केली भगवंताची, देवा आता हे याचा प्रतिकार करण्याची क्षमता अर्जुनामध्ये पण नाही आणि आमच्या कुणाच पांडवांमध्ये नाही, काहीतरी कर काहीतरी कर. म्हणजे त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. काय उत्तर आहे तर तुम्ही काय करा, त्याला अनन्य शरण जा, त्याचं साष्टांग दंडवत घाला. साक्षात त्यांनी साष्टांग दंडवत घातलं, ते ब्रह्मास्त्र जे सोडलं होतं अश्वत्थाम्याने ते वरून गेलं. फक्त एका व्यक्तीची अडचण निर्माण झाली, ती पांडव कुळातील. कोणती व्यक्ती होती, उत्तरा प्रेग्नंट होती, गरोदर होती आणि 9 महिन्याचं पोट धरून पोट असल्यामुळे तिला साष्टांग दंडवत घालता येत नव्हता. तिने आक्रोश केला भगवंताला, बाबा मी कसं करू आता. भगवंत थोडे स्मित हास्य केलं, ते म्हटले, उत्तरे पांडवांनी माझी सेवा केलेली आहे, त्यांच्या आश्रयाला मी राहिलेलो आहे, त्यामुळे मी त्यांना मदत करतो. तू मला अजून काही दिलंच नाही. तिला अजून घळघळ घळघळ अश्रू यायला लागले. भगवंत तुला माहिती आहे ह्या पांडव कुळातील मी सर्वात शेवटची व्यक्ती आहे, माझ्याकडे कुठले अधिकार नाही, काही नाही, मी तुला काय देऊ. ते म्हणे तुझ्या देण्यासारखं खूप आहे बा, तुमच्या भगिनींसाठी हा दृष्टांत आहे, खूप देण्यासारखं खूप आहे, माझ्यासारखे माझ्याकडे देण्यासारखं असेल तर खुशाल घेऊ शकतो. जशी तिने परमिशन दिली, काय घेतलं भगवंताने, तिचं मातृत्व घेतलं, तिच्या गर्भात प्रवेश केला आणि मग ते ब्रह्मास्त्र तिच्यातून उत्तरा आणि परीक्षित, जो आपण नंतर परीक्षित राजाच्या रूपाने तो त्यांचा वंश निर्माण झाला, तो जिवंत राहिला. सांगण्याचं तात्पर्य हा सक्षम आहे का नाही त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात दिले. तो हा उतरील पार, 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 तो हा उतरील पार,
भगवंत आहे तो समर्थ आहे का, त्याचं उत्तर तुकोबारायांनी दुसऱ्या चरणात दिलेलं आहे का, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बघा किती काय म्हणतो कॉन्फिडंट जसा अधिकारवाणीने तुकोबारा सांगतात. तर तू अजिबात बिलकुल काळजी करू नको. काय करेल तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. कसा आहे तो, प्रत्यक्षात असा कटेवर हात ठेवून तुमच्या समोर येणार नाही का. सांगा महाराज, तर सांगा सुद्धा महाराज का काय झालेलं आहे, आता तुमची काय अडचण निर्माण झाली, काय ताई सांगा, असं कधी समोर येणार नाही तो. परंतु त्या प्राप्त परिस्थितीतून, त्या जीवनातल्या संकटातून तुम्हाला बाहेर पडण्याकरता योग्य अशी काय परिस्थिती तो निर्माण करेल. असे अनेक आता त्याला दृष्टांत देता येतील. अंगीकार ज्यांचा केला नारायण जसं सांगितलं मी, तर प्रत्येक आपल्याला इतकी मालिकाच आहे त्याच्यामध्ये. मग कुणाचा त्यांनी जातीचा पातीचा विचार न करता, गरीब श्रीमंतीचा विचार न करता, शुद्ध ज्याचा भाव होता, तर देव हा भावाचा भोकेल. अशा भगवंताने सर्वांचा स्वीकार केला आणि त्याला त्या प्रसंगातून मग आमच्या सोयराबाईचं बाळणपण असेल, जनाबाईंच्या गोवऱ्या असतील, काही दळण असेल, अनेक दृष्टांत तुम्हाला देण्यासारखे आहेत का त्याच्यामध्ये. याला इव्हन वर्तमान काळातले अनेक दृष्टांत आपण सांगतो का, आपल्या मुखातून वाक्य येतं का तू देवासारखा आलास, का तू दत्त म्हणून माझ्या समोर उभा राहिलास, फार तुझे उपकार आहेत आम्हाला या संकटातून किंवा या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता तू काहीतरी केलं. असं ते तुकोबाराय सांगतात खात्रीशीर, तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. हा जो काही संस्था रूपी अज्ञान रूपी जो काही संस्था, आता त्याला हा रूपक आहे, अनेक अर्थाने त्याला सोडवता येते. त्याला चिंतन करायचं असेल तर वेगळ्या दृष्टीने त्याला मांडता येते. का आपलं एखादं जसं एखादं बी तुम्ही लावलं, बी लावल्यानंतर त्याच्या कवच असतं, त्याला जरी पाणी पडलं, आपण म्हणतो का आता ही जी परंपरा चालू आहे बघा, आजची जी सेवा आहे वास्तविक त्यांचं स्मरण करायला पाहिजे आपल्याकडे. माझं चुकून ओघात राहून गेलं ते सुरुवातीच्या काळामध्ये, का नारायण महाराजांचं स्मरण आज करायला पाहिजे. किती मोठी उज्ज्वल परंपरा आहे. मागाशी सांगितलं मी, फक्त आमच्या दोघांची परंपरा सांगितली, पण उज्ज्वल परंपरा. का पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. नारायण महाराजांची किती उज्ज्वल परंपरा, तुकोबारायांची किती उज्ज्वल परंपरा. विश्वंभर बाबापासून जी परंपरा चालू झालेली आहे, विठ्ठल भक्तीची जी परंपरा आहे, वारीची जी परंपरा आहे, आमच्या नारायण महाराजांनी पुढे केली, चालू केली. आपल्याला तुम्ही चरित्र वाचलं असेल नारायण महाराजांचं. मी जे काही माझ्या दूरदर्शनवर जे काही अनेक मुलाखती झाल्या वारीच्या अनुषंगाने, 5-6 मुलाखती झाल्या माझ्या लाईव्ह मध्ये. नारायण महाराज स्वतः त्या पादुका गळ्यात घालून ते वारीला जात असत. माऊलींची पादुका आणि तुकोबारायांच्या पादुका, अशा दोन्ही पादुका घेऊन विठ्ठल ते जात असत. नंतर त्याला पालखीचं रूप आलं, म्हणून त्यांना आपण म्हटलं की पालखीचे प्रणेते म्हटलेलं आहे तुमच्या त्याच्यामध्ये. खऱ्या अर्थानं परंपरा जपणं, पुढे चालू ठेवणं हे फार मोठं जिगरीचं काम आहे. अशा महात्म्याची पुण्यतिथी 16 पंचमीला आपण साजरा करणार आहोत. त्याचं स्मरण म्हणून आपण हा नामचिंतन केलेलं आहे. असा जो भगवंत आहे तुकोबाराय म्हणतात की बाबा हा सक्षम आहे, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. मग हा भगवंत जो आहे ना, हा आहे कसा, त्याचं सुद्धा वर्णन तुकोबारायांनी तिसऱ्या बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे करुणावंत.
उपदेश करणारा कसा आहे? तुकोबारायांसारखा महात्मा आहे. उपदेश कुणाला केला? आपल्यासारख्या जीवांना केला. कारण आपण म्हणतो का संत हे देव आणि जीव यांच्यातला जोडणारा दुवा म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ज्याच्याकडे तुकोबारायांनी अंगुली निर्देश करतात का कुठे जा, जसा पोलीस वगैरे चौकात उभे असतात आणि ते सांगतात बाबा तिकडे गेलं तर तुमचं योग्य मार्गाने तुम्ही प्रवास करू शकता, तसं तुकोबाराय इथे आपल्याला योग्य मार्गाने जायला सांगतात का जी काही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यातून तुम्हाला उद्धाराचा मार्ग शोधायचा असेल तर तुम्हाला कसं करावं लागेल, काय करावं लागेल, त्याचा परिपाठ तुकोबाराय ह्या अभंगातून देत असतात. पण असा जो काय भगवंत आहे, असा जो करता करविता सृष्टीचा रथचालक आहे, तो आहे कसा, त्याचं सुद्धा उत्तर तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये देतात. काय म्हणतात का बहु आहे करुणावंत अनंत हे नाम. बघा, भगवंत दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे. अनेक उदाहरणं पाहू शकतो. संत आणि देवांमध्ये आपण कधी दुजाभाव करत नाही. देवते संत निमित्तच्या प्रतिमा. पण एकदा का तुम्हाला अध्यात्माची आवड निर्माण झाली, तुम्ही एकदा का झोकून देऊन ह्या प्रवासात आलात, भगवंताच्या जसं त्यांनी मार्गदर्शन केलं का त्याला शरण गेलं पाहिजे. एकदा का तुम्ही शरण गेल्यानंतर काय होतं जीवनामध्ये, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि मग असा तुम्ही स्वतःच भगवंताची स्थिती तुमची प्राप्त होते. कशी होती त्याचा थोडा दृष्टांत सत्य कथा सांगतो. तर मी चंद्रपूरला असताना माझं पोस्टिंग प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3-3 वर्षांनी आमची बदली होत असते. चंद्रपूरला माझी बदली, चंद्रपूर माझी अमरावती जिल्ह्याला प्रमुख म्हणून बदली झाली. चंद्रपूरला माझा निरोप समारंभ झाला. म्हणजे कसं ते विषय तो त्यांचा झाला नारायण, कसा त्याचा उद्धार होतो बघा. सजीवाचा उद्धार होतो इथपर्यंत, निर्जीवाचा पण कसा उद्धार होतो बघा. मला ते निरोप समारंभामध्ये काळोखे महाराज का ते मला ॲस्ट्रे भेट मिळाला. ॲस्ट्रे म्हणजे काय, सिगारेट ओढल्यानंतर जी राख टाकायची असते ती इकडे तिकडे पडू नये म्हणून ती ॲस्ट्रेमध्ये ठेवतात. तो निरोप समारंभामध्ये आता शेवटी कसं ते पॅकमध्ये असते काय आपल्याला माहित नसते काय भेट दिलेलं आहे, आपण ते आनंदाने स्वीकारतो, धन्यवाद देतो. मग तिथून मी सामान ट्रकमध्ये भरून ज्यावेळेस आणलं, तिथे बाबा महाराज सातारकरांचा सप्ताह चालू होता. अकोट म्हणून गाव होतं. मग वडिलांना बोलून घेतलं, काका 8 दिवसाचा सप्ताह तुमच्या तारखा नसतील कीर्तनाचे, ती या, तुम्हाला 8 दिवस इथे चिंतन ऐकायला मिळेल, त्याचं पूर्ण नियोजन माझ्याकडे आहे म्हटलं. आल्यानंतर तर टिपायवर तो ॲस्ट्रे होता. ते म्हटले बाळा म्हणायचं, बाळा ते हे काय आहे, हातात उचलून पाहिलं त्याने, ते गोल पृथ्वीसारखं होतं, ते फिरत होतं, दोन्ही बाजूने 2 होल होते त्याला. म्हटलं हे ॲस्ट्रे आहे. म्हणजे ॲस्ट्रे म्हणजे काय, म्हटलं सिगारेट ओढल्यानंतर त्याची राख अशी टाकण्याकरता ते असते. ते म्हणजे तू सिगारेट ओढतो, म्हटलं नाही, हे पाहुण्यांकरता. पाहुण्यांना तरी कशाला ठेवायचं म्हणजे, नाही म्हटलं इथे इकडे तिकडे कचरा पडतो, सर्व प्रकारचे पाहुणे आमच्याकडे. गेलो ऑफिसला निघून. संध्याकाळी मी आल्यानंतर मला म्हणे मी हे घेऊन जा रे, काय म्हटलं तू त्याला ॲस्ट्रे वगैरे गावी घेऊन जातो म्हणे. म्हटलं तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय सिगारेट पिणार आहे का? मग तोच त्यांचा डायलॉग त्यांना ऐका. म्हणजे नाही घेऊन जा म्हटलं, मला फुकटच मिळालेलं आहे, मला कुठं विकत तुम्हाला द्यायचं. तो सप्ताह संपल्यानंतर काला झाला आणि ते घेऊन आले. आल्यानंतर घरातली बॅग ठेवली आणि तसेच लगेच आवडतो सुताराच्या ते नेटावर जायचं म्हणायचं. आमच्याकडे पूर्वी नेटावर गेले, सुताराच्या नेटावर गेले. त्यांनी त्या 2 वाट्या वेगळ्या केल्या. वाट्या वेगळ्या केल्यानंतर त्याला मध्ये दांडी बसून घेतली सुताराकडून, दोहराकडून त्याला स्क्रू डाऊन मध्ये ते होल काढून त्याला हे घेतलं. त्या 2 वाट्या उलट्या केल्या ॲस्ट्रेच्या आणि मध्ये दांडी बसवली. आजही तो ॲस्ट्रे आमच्या घरात देवाऱ्यावर तो अग्निपात्र म्हणून आम्ही वापरतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्याचं जीवन कशासाठी झालं होतं, तर दुर्जन लोकांची ती सिगारेटची राख गोळा करण्याकरता त्याचा जन्म झाला होता. पण संतांचे हात लागले त्याला, संतांचा स्पर्श झाला आणि आजही ते देवाऱ्यावर देवाच्या समोर अग्निपात्र म्हणून त्याचा उल्लेख आहे किंवा त्याचा वापर आहे. सांगण्याचं तात्पर्य सजीवांचाच उद्धार होतो असं नाही, निर्जीवांचा उद्धार देखील होतो. आपण फक्त सांगतो बा चालविली जड भिंती वगैरे, वर्तमान काळात कलियुगात घडलेली घटना आहे. आता राहिला विषय तो त्यांचा झाला नारायण. एकदा भगवंताला तुम्ही शरण गेल्यानंतर तुमचं देहरूप कसं बदलतं बघा. त्यांचे डोळ्याचे 2 ऑपरेशन झाले, सत्य परिस्थिती, सत्य घटना, मी त्यांच्या चरित्रात लिहिणार आहे. तात्याराव लहाने माझे मित्र आहेत, तिथे डॉक्टर आय स्पेशालिस्ट होते त्या. तर त्यांच्याकडे आम्ही 2 डोळ्याचे ऑपरेशन काकांचे तिथे केले, जे हॉस्पिटलला केले. त्यांना VIP रूम मिळाली होती, AC मंत्रालयात मी असल्यामुळे त्यांना AC रूम मिळाली. एकटे स्वतंत्र पेशंट होते. दोन्ही ऑपरेशन यशस्वी झाले. तर 4था दिवस असेल, पण त्यांना थांबायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. लहाने साहेब म्हटलं थांबा. आणि 4थ्या दिवशी आम्ही डबा संध्याकाळी घेऊन गेलो, मिसेस आणि मी, आणि डबा खाल्ला त्यांनी. आणि खाल्ल्यानंतर आम्ही घरी आलो. 10 वाजता घरी झोपायच्या अगोदर ब्रशिंग करणार तर आम्ही थांबलो. थोड्यात रात्री पोलीस आला, ताडदेव पोलीस स्टेशनचा. नॉक केलं, म्हणलं तुम्ही नाईकडे? म्हणलं हो.
म्हटलं तुम्ही पेशंट पळून नेलं, तुमच्या विरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे, म्हटलं तुम्हाला अटक होईल. म्हटलं पेशंट पळून नेलं, आता तर आम्ही आलो म्हटलं 8:30ला 9 पावणे 9ला पेशंट पळून नेला. मग विषयच त्याचा झाला नारायणबाग. मग आमचे शेखर गायकवाड सध्या ते कमिशनर होते PMCला बघा, आपण साखर आयुक्त पण होते, ते माझे बॅचमेट आहेत, ते तिथे शेजार असते. आम्ही दोघे तिघे उठलो झोपेतून. म्हटलं काका कुठे गेले, आपल्यावर केस दाखल झाली म्हटलं माझ्या मुलगा आहे ना. आणि मग आम्ही त्या मुंबईमध्ये, आता मुंबई शहर छोटं आहे का, ते वेगळ्या दिशेला आम्ही गेलो गाडी घेऊन. अंदाजे मी गिरगाव चौपाटी, गिरगावच्या तिकडे त्यांचा मठ आहे, सद्गुरूंचा मठ आहे गिरगावला. मी म्हटलं ते ठिकाण कोण नवी मुंबईला गेलं, कोण दहिसरला गेलं, तिथे अंधेरीला तिथे त्यांचे काही साधक आहेत त्यांच्याकडे म्हटलं असेल. तिथे गेल्यानंतर पाहिलं हा महात्मा वडील आमचे काळा चष्मा घातलेला, दुसऱ्याचं कीर्तन होतं, त्यांचं कीर्तन होतं, दुसऱ्याच्या कीर्तनात ते असे उड्या मारत होते. मग मी त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही, मी बाजूला थांबलो आणि ते कीर्तन संपलं 11 वाजता. 9 ते 11 पूर्वीच्या सर्वच कीर्तन आहे 9 ते 11. 11 वाजता त्यांना गाडीत घातलं. म्हणलं काका चला कुठे जायचं बाळा, म्हणे इथे माझे सद्गुरू आहेत, बरेच साधक आहेत माझे मित्र, मी इथंच झोप. नाही म्हटलं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. नाही जाऊ सकाळी. नाही म्हटलं माझ्यावर केस दाखल झाले. असं कशी काय केस दाखल झाली म्हणते. ते म्हणले तुम्ही नर्सचा डोळा चुकून तुम्ही तिथून ते पळून आलात. म्हटलं सांगण्याचं तात्पर्य बघा, डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असताना देखील तो महात्मा कीर्तनात उड्या मारतो. याचाच अर्थ काय, तर तुम्ही जर याला शरण गेलात, त्यांनी तुमचा अंगीकार केला, विषय तो त्यांचा झाला नारायण. आपण एक सामूहिक भजन करून घड्याळ पुढे गेले. मला महाराजांनी सांगितलं, संतोष महाराजांनी, का इथे 9 वाजता कीर्तन सेवा बंद करायला लागते. म्हटलं काय हरकत नाही, तुम्हाला हे प्रसाद घ्यायचा, पण माझ्यातलं तुम्ही बरेच वेळ तुम्ही उसनी घेतलेली आहे, एवढी मी मागणार नाही, व्याज पण मागणार नाही. पण त्यांना म्हटलं थोडं 15 मिनिटं थोडं पुढे जाईल चिंतन, कारण माझा बराच वेळ उशिरा कीर्तन सुरू झालं. अशा रीतीने तुम्ही एकदा भगवंताला कठीण परिस्थितीत शरण जा, शुद्ध भावाने जा, तो तुमचा त्यांनी एकदा स्वीकार केला. देव माझा आहे म्हणण्यात अर्थ नाही, देवाने आपल्याला म्हटलं पाहिजे तू माझा आहेस, तू माझा आहेस. कारण आपण गोंदवलेकर महाराजांच्या अनेक प्रवचनामध्ये आपण ऐकतो, दृष्टांत पण ऐकलं असेल. एक तिथं प्रवचन त्यांचं 4 वाजता सुरू व्हायचं, बरोबर 4 वाजता. एक दिवशी काय झालं, 4 वाजून 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 4 वाजून 30 मिनिटं व्हायला आले, तर महाराज प्रवचन सुरू करत नव्हते. सर्व साधक चुळबुळ सुरू झाले. महाराज म्हटलं महाराज 4:30 झाले, तुम्ही एकदम शिस्तीचे हे आहात, पक्के आहात. ते म्हटले नाही, माझा वेडा आलेला नाही, माझा वेडा आलेला नाही. तेवढ्यात ते माझं वेडा आलं नाही म्हटल्यानंतर तो खांबाच्या पाठीमागून एक असा साधक त्यांचा उड्या मारत आला. त्याला आनंद झाला का महाराजांनी मला माझं म्हटलं. तसं भगवंताला तुम्ही भगवंत माझा आहे म्हणण्यात अर्थ नाही, भगवंताने तुम्ही त्याचे आहात असं त्यांनी स्वतः मुखातून म्हटलं पाहिजे. अशा रीतीने 3 चरणाला आपण स्पर्श केलेला एक सामूहिक भजन करू, मग 4थ्या चरणाला स्पर्श करू. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, टाळे वाजवा. जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत महाराज की जय. तपोनिधी नारायण महाराज की जय. जय जय पहा फायदा कसा होतो. मगाशी म्हटलं का मी ही स्वीकारली तारीख कशासाठी स्वीकारली बघा. महाराज मला भेटले, म्हणजे शिवाजीराव मोरे मित्र, तसे विश्वस्थानमधले प्रशांत असतील, पुरुषोत्तम महाराज असतील, आमचे सर्व मित्र मंडळी आहेत.
परंपरेमुळे आम्ही जोडले गेलेलो आहोत. महाराजांची भेट शिवाजीराव मोरे महाराजांबरोबर माझी आली. आणि सांगण्याचं तात्पर्य का अशा प्रसंगाला ही तारीख का मला माहिती आहे, ही भूमी जी आहे धन्यभूमी पावन देश. एक श्लोक सांगतो फक्त, मग मी चौथ्या चरणाकडे जातो. तो श्लोक असा आहे, अभिवादन शीलस्य नित्यम वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्वेद यशोबलम. त्याचा थोडक्यात मतितार्थ मी सांगतो का मनुष्य देहाला तुम्ही आलात, मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही जसे जसे मोठे व्हाल तसे तुम्हाला उपजताच काय होतं, 4 गोष्टींची आसक्ती असते. महाराज 4 गोष्टी कोणत्या मिळाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. मग तो अज्ञानी असो, तज्ञानी असो, उच्च विकसित असो, गरीब असो, श्रीमंत असो, 4 गोष्टी तुम्हाला मिळाल्या पाहिजे असं आपले स्वतःच आसक्ती असते. ते 4 गोष्टी कोणत्या, तर अभिवादन शीलस्य नित्यम वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्वेद यशोबलम. म्हणजे मला आयुष्य मिळालं पाहिजे, दीर्घायुष्य मिळालं पाहिजे, माझं सदृढ निरोगी शरीर माझं राहिलं पाहिजे, मला विद्या मिळाली पाहिजे, बाबा 4 पुस्तकं शिकलो पाहिजे मी, आणि त्याचबरोबर माझी कीर्ती 4 लोकांमध्ये माझं नाव काढलं पाहिजे, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकाला प्रश्न पडतो काय 4 गोष्टी तुम्हाला केव्हा मिळतील, कोणत्या, आयुष्य, कीर्ती, विद्या आणि बल. हे 4 गोष्टी केव्हा मिळतील, तर त्याचं सुद्धा उत्तर धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे. महाभारतातला श्लोक, त्याचं सुद्धा उत्तर त्याने दिलेलं आहे. काय उत्तर दिलेलं आहे, का तुम्हाला ज्येष्ठांचे आशीर्वाद असतील तर मिळेल. पुन्हा प्रश्न पडतो आपल्यासारख्या साधकांना, का ज्येष्ठ कुणाला म्हणायचं, पुन्हा प्रश्न पडतो कुणाला ज्येष्ठ म्हणायचं. त्याचं सुद्धा उत्तर धर्मशास्त्रात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलं ज्येष्ठत्व चतुर्विधम, 4 प्रकारचे ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी पाहिजेत. कोणते 4 ज्येष्ठ, त्याचे पण फोड त्यांनी केलेली आहे. ज्ञान ऊर्ध्वतम, वैराग्य ऊर्ध्वतम, तप ऊर्ध्वतम आणि वय ऊर्ध्वतम. पहा, ज्ञान ऊर्ध्वतम म्हणजे काय, थोडक्यात सांगतो. आता मी पाहिणीला पूर्णविराम देतो की बाबा ज्ञान ऊर्ध्वतम म्हणजे काय, जो वयाने लहान आहे पण ज्ञानाने समृद्ध आहे. 16व्या-17व्या वर्षी या महात्म्याने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर 22व्या वर्षी आपला अवतार कार्य संपवणं, समाधिस्थ झाले माऊली. ह्या धडधाकट असलेल्या 22 वर्षाच्या तरुणाला आपण जगाची माऊली म्हणतो का, तर ते ज्ञान ऊर्ध्वतम कॅटेगरी, त्याचे आशीर्वाद आपल्याला पाहिजेत. तप ऊर्ध्वतम म्हणजे काय, एखादी व्यक्तीनं ध्येय गाठण्यासाठी अनेक चंगळवादी संस्कृतीचा त्याग केलेला आहे, त्याला आपण म्हणतो अनेक तप खर्च केलेले आहेत, म्हणजे तप ऊर्ध्वतम. 12 वर्षाचं तप आपण अध्यात्मात म्हणत असतो का, त्याचं त्यांनी तप खर्च केलेले असल्यामुळे त्याचं तप ऊर्ध्वतम व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याशी पाहिजे. आणि वैराग्य ऊर्ध्वतम म्हणजे, वैराग्य म्हणजे काय, जे आता काळकाम योग असतो आपण पाहतो, हे टिकून ठेवायचं किती अवघड असते. बाहेर काय चालले आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण हे टिकून ठेवायचं फार जिक्रीत असते. एक गाडी 120च्या वेगाने येत असेल, एक गाडी 90च्या वेगाने असेल, तर काळकाम योग काढतो आपण. थोडक्यात पुण्यातला घटना माझ्या जीवनातली घडलेली सांगतो. पुण्यामध्ये महापूर आला होता, आपल्या सर्वांना माहिती आहे. विठ्ठलवाडीच्या त्या भागामध्ये, त्या विठ्ठलवाडीच्या त्या संपूर्ण जेवढे परिसरात बिल्डिंग होते त्याला पाण्याने वेढलं होतं. खडकवासल्यातून मोठं पाणी सोडलं होतं. आणि त्याच्यानंतर महानगरपालिका म्हणजे शासनातर्फे, महानगरपालिकेतर्फे तिथं अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम आमच्याकडे दिलं होतं. आणि त्या नावेतून आम्ही जात होतो. किती अवघड असते बघा. आम्ही काय करायचो, ती वरून टोपली यायची, साडीच्या याला बांधून, साडीला साडी बांधून त्या महिला खाली पाठवायच्या. आम्ही त्या नावेतून ते चहाची पावडर अमुक तमुक द्यायचं, दुधाचे पॅकेट वगैरे, अत्यावश्यक साखर बिकर जे काय लागेल ते त्यांच्या चिठ्ठीवर लिहिलेलं असेल ते द्यायचं. आम्ही एका ठिकाणी ते देत असताना वरून एका भगिनीने खाली पाठवलं ते टोपली साडीला बांधून, आणि त्याच्या चिठ्ठी पण पाहिली आम्ही. पण तिनं वरून ओरडून सांगितलं का, साहेब म्हणे का तुमचं हे, तुमच्याकडे जर चितळ्यांचं दूध असेल तरच त्या टोपलीत टाका, नाही तर आमच्याकडे चितळ्यांच्या दुधाशिवाय कोणी दूध पिणार नाही का, त्याचा चहा पिणार नाही. म्हणजे बघा, सर्व फ्लॅटला संपूर्ण पाण्याने वेढलेलं आहे, बाहेर पडू शकत नाही, तरी देखील ते वरून सांगते चितळ्यांचं दूध असेल तर माझ्या टोपलीत टाका, नाही तर पाठवू नका. विचार करा, अशी परिस्थिती सध्या चंगळवादी संस्कृतीत आहे. आणि त्यामुळे अशा ह्या लाटेमध्ये थोपून ठेवणं, आणि ही परमार्थाची जी ज्योत आहे ही मी काय याच्याकडे वळलो, आमचे तहसीलदार असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, आमचे डिव्हिजनल कमिशनर असेल, कोणी असू द्या, प्रांतिवासी असू द्या, यांना वाटते अस्पृश्य क्षेत्र आहे. एकदा आडवा झाल्यानंतर मग कळतंय ते खुर्चीतच, हो किती महत्वाचं आहे. म्हणून त्याला आणायला पाहिजे का, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवा, त्याला ऐकवायला पाहिजे त्यांना. नाही, मी फार जवळून अनुभवलेलं प्रशासन वरच्या पदावर असेल, 14 वर्ष मंत्रालयात पाहिलं, लोकशाही
मोक्ष यातून बाहेरून दोन्ही अभ्यास केला मी, त्यामुळे मला माहिती आहे. पण आपण सर्वजण का त्याचे पायीक आहोत, तर आपल्या रक्तात ज्ञानोबा तुकोबरायांचा वंश आहे, आपला अंश अध्यात्मातला आहे, त्यामुळे आपण हे थोपून धरलेलं आहे. अशा रीतीने अशा करता करत त्याला शरण गेल्यानंतर काय होतं, त्याचं तिन्ही चरणामध्ये स्पर्श केला. हे सांगत असताना तुकोबाराय त्यांना सांगतात ना, तुकोबाराय आपल्या याच्यातून बाबा अनुभव आले अंगा ते जगा देत असे. तुकोबारायांचे संपूर्ण अनुभव त्यांनी, गाथा म्हणजे काय, तुकोबारायांचा जीवनाचा आरसाच आहे. म्हणून मला तुकोबारायांची गाथा काय जास्त भावते. सर्वच ग्रंथ चांगलेच आहेत, कधी आपण त्याचा दुजाभाव करत नाही, पण तुकोबारायांच्या गाथेला काही आधार नाही. आपण म्हणतो ना, घुमटाला काही खांब नाही. ज्ञानेश्वरीतल्या एखादी ओवी क्लिष्ट वाटली आपल्याला महाराज, तर आपण काय करतो, त्याची जननी श्लोक असतो भगवद्गीतेतला, तो श्लोक आपण पाहतो आणि त्याच्याची आपण त्याच्यात पडताळणी करतो आणि केल्यानंतर मग त्याचा अर्थ सुसंगत लावत असतो. तुकोबारायांच्या गाथेत तसं नाही. तुकोबारायांच्या गाथेला आकाशासारखं आहे, काहीच नाही, त्याला आधारच नाही. काहीतरी अनुभव आले अंगात ते जगात येते. घरात अनुभवाला लगेच येईल, बाहेर पडले अनुभवाला. वडिलांचं निधन झालं लगेच बाप मेला न कळता अभंग दिला, पोरे मेली बरे झाले, बाई मेली बरे झाले बाबा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य शेवटी आई जिवंत होत्या, माता मेली मध्ये देखता हरली संसाराची चिंता. प्रत्येक अभंगात त्यांचा जो आहे ना अनुभव रूपाने चित्रित केलेला आहे. आणि हाच धागा धरून तुकोबाराय आपल्याला आजच्या अभंगामधून शेवटच्या चरणातून सांगतात. तुका म्हणे साक्षी आले, 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 तरी केले प्रगट, तू हा उतरील पार, तो हा उतरील पार, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भवदूतर नदीचा अशा रीतीने तुकोबाराय ह्या अभंगाचा समारोप करत असताना सांगतात का बाबा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. म्हणजे प्रत्यक्षात आपण म्हणतो ना, उक्ती आणि कृतीमध्ये संतांच्या कधी फरक नसतो. तुकोबाराय ह्या अभंगाचा समारोप करत असताना म्हणतात का तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. म्हणजे मला जो अनुभव जीवनामध्ये आलेला आहे तो मी प्रगट केलेला आहे. मगाचा जो दृष्टांत मी अर्धा का सोडला, का तो
4 प्रकारचे वृद्ध सांगितले तर तो समारोपासाठी ठेवला होता. तुम्हाला वाटतं का महाराज अर्धाच दृष्टांत सांगितला किंवा अर्धच ते श्लोकाचा अर्थ सांगितला? तसं नाहीये. एक वृद्ध पाहिला आपण, ज्ञान वृद्धोत्तम पाहिला, वैराग्य वृद्धोत्तम पाहिला आणि तपो वृद्धोत्तम पाहिला. शेवटच्या वृद्धाचा जो प्रकार आहे तो कोणता आहे? वयोवृद्धोत्तम. वयोवृद्धोत्तम म्हणजे वयाने ज्येष्ठ झाला म्हणून नाही, तर तो अनुभव संपन्न म्हणतो आपण. जसं आता महाराज अनुभव संपन्न आहे. हे माणसांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. इंग्लिशमध्ये त्याला सांगत नाही मी तुम्हाला, पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे तो बाबा, यंग लीडिंग टू यंग इज लाईक अ ब्लाइंड लीडिंग टू ब्लाइंड, अल्टिमेटली बोथ विल फॉल इन टू डिच, द ओनली शुअर गाईड विच यू हॅव टू गो विच. त्या बातमी जो गेलेला आहे थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे का एखाद्या आंधळ्याने आंधळ्याला मार्गदर्शन करणे म्हणजे दोघे खड्ड्यात पडण्यासारखं आहे. त्यासाठी जो तो वाटेने गेलेला जो वाटसरू आहे तो तुमचा खरा मार्गदर्शक आहे. इथे बसलेले परमार्थ पथदर्शक जे आहेत, मला हे सर्व माझे वाटाडे आहेत. यांच्याकडून मिळणारं प्रत्येक गोष्ट मला शिकायला मिळते. म्हणून मी आजच्या महाराजांना, संतोष महाराजांना विनंती केली की मी सेवा करेल याच्यासाठी. माझा स्वतःचा स्वार्थ असा होता की इथे येणारे जे मंडळी आहेत ते सर्व निवडून अंतिमता आलेले जे सर्व साधक आहेत. ही भूमी फार वेगळ्या प्रकारची चैतन्यभूमी म्हणतात. आणि हे चैतन्यभूमीत इथे आल्यानंतर मला 4 प्रकारच्या ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळणार होते. बाबा, वयोवृद्धोत्तम, तपोवृद्धोत्तम, ज्ञान वृद्धोत्तम, वैराग्य वृद्धोत्तम असे 4 प्रकारच्या ज्येष्ठांचे आशीर्वाद मला मिळणार, तुम्हाला पण इथे मिळणार. आणि आपल्या सर्वांना विशेषतः आजच्या ह्या दीपोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या सुद्धा आयुष्यात तुम्हाला आयुष्य, कीर्ती, विद्या आणि बल मिळावं. सदृढ आयुष्य, निरोगी आयुष्य मिळणं, निरोगी आरोग्य मिळणं हे फारच दुर्मिळ आहे. विशेषतः यांच्या प्रती, संतोष महाराजांच्या प्रती मी ऋण व्यक्त करतो. त्यांच्या परंपरेमध्ये मला सामावून घेतलं, थोडं तुमचं पुण्य मला वाटून दिलं महाराज, त्याच्याबद्दल मी सदैव तुमच्या ऋणात राहील. कारण काय, विशेषतः ह्या भूमीवरती इथे माझं पहिलंच कीर्तन आहे. आळंदीला कीर्तन झालं, पंढरपूरला त्या तुकाराम महाराजांची शेजारी जी आहे वास्तू, तिथे माझी सेवा झाली, ते गावडे महाराजांनी ठेवली होती. पण इथे माझं पहिलंच कीर्तन आहे. विशेषतः त्यामुळे पहिलेचं महत्त्व फार वेगळं असते. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये जो काही परमार्थिक वाटचालीमध्ये ज्या वेळेस उल्लेख होईल तेव्हा या पहिल्या कीर्तनाचा मला सार्थ अभिमान राहील का मी साक्षात पांडुरंगाच्या साक्षीने, तुकोबारायांच्या साक्षीने या परमार्थ वाटचालीमध्ये इथे सेवा समर्पित केली. झालेली सेवा विशेषतः करता करविता पांडुरंग जो आहे त्यांच्या चरणी अर्पण करतो. विशेषतः आमचे जे काही इतर मंडळ, ज्या सुदामदादा असतील, माणिकदादा असतील आणि आमचे आनंदराव असतील, सर्व इतर साधक जे आहेत सर्वांचं नामोल्लेख मी करत नाही. त्यांच्या प्रती नतमस्तक होतो, ऋण व्यक्त करतो. मृदुंग म्हणी आदली बदली केले, कीर्तनकार बदलता येत नाही, तेवढाच नाही, तुम्ही दोघांनी सुंदर साथ दिली. त्याचबरोबर आमचे गायनाचं तर काय असं कीर्तन आहे ना, असं मोकळ्या माळावर पाहिजे, म्हणजे कसं फुलते बघा ते. हा, नाही बरोबर आहे ना. म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं मला तुमच्यावर याचा आदर राखून, पण तुम्ही सुंदर साथ दिली आणि सर्व गायन चांगलं केलं, टाळ चांगले आहे. विशेषतः त्या ताई अभ्यासू वाटतात मला, सतत तुम्ही मान हलवत होत्या रोज असतात ना. नाही बरोबर आहे, तुम्ही माझ्या संस्थेत प्रवेश घ्या, तुमचा धर्म असेल नाही का, मी काय स्वार्थ नाही माझा काही त्याच्यामध्ये. आमच्या शिकणाऱ्याला फी नाही, शिकवणाऱ्याला पगार नाही, पण तुम्ही घ्यावा, तुमचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही खास भगिनी करत असतो, धडपड करत असतो आम्ही. कारण भगिनींना जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश नाही, वंचित जे आहे, तर त्यामुळे आम्ही त्यांना मदत करत असतो. फार एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, पावल्या बिवल्या सर्व त्याचं फक्त परीक्षा असते, 3-3 महिन्यांनी परीक्षा घेत असते, त्याच्यात उत्तीर्ण व्हावं लागतं. नापास आम्ही काढून टाकतो की परत त्याच वर्गात बसत असतो. अशा रीतीने झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी अर्पण करतो. विशेषतः नारायण महाराजांना पुन्हा एकदा या पवित्र गादीवरून अभिवादन करतो. त्यांच्यामुळेच आम्ही हा रस्ता सांभाळलेला आहे, चोखाळलेला आहे किंवा त्याच्या वाटेने प्रवास करतो. त्यांच्यावरती अभिवादन व्यक्त करून माझ्या सेवेला पूर्ण म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम आरती घेणार आरती घ्यायची आरती घेणार जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले जे करू वेडी वापुडी उत्तरे महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया राजमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील जल. आता उठावे से मना येत नाही नारायणा सुरवाडी कल्पने येथे सापड आता उठावे से मना येत नाही नारायणा म्हणे भोग गेला निवारिला आता उठावे से मना येत नाही नारायणा हे करोनी आरती आता ववाळू आजे पुरले नवस धन्य काळ हा दिवस आज पुराले नवस धन्य काळ दिवस आज पुराले नवस धन्य काळ दिवस धन्य धन्य त्रिलोचन नित्य करती अवलोकन धन्य धन्य त्रिलोचन नित्य करती अवलोकन धन्य धन्य त्रिलोचन नित्य करती अवलोकन राजा महाकैवल्य तेजा सेवकी संत म्हणू वेदिला माझा हरी ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे तनेरती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत म्हणू वेदिला माझा हरी ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वक्रमाची केले राम जनार्दनी पायी ढगाची ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत म्हणू वेदिला माझा आरती ज्ञान राजा आज जडमोड उद्धरिले सकळ जीवासी तारिले होऊनी जीवन मुक्त अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुळनेसी पाषाण तारिले तैसे तुकबानी उदकी अंगण रचले आरती तुकारामा
स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेचे ब्रह्मा तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखवे आम्हा आरती तुकारामा काले लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगेन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा रकुमाय विठोबा रकुमाय विठ्ठल रकुमाय विठोबा हे सवावे माझा जन्मोजन्मी तुझा दास पंढरचा वारी चुकोने हरी संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ भागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी रखमा ठोपा रखमा ढल रकुमाय टोपा रकुमाय ढल रकुमाय टोपा मागणे ते का तुझा प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा संतार्षी निर्विहेची मदत अनेक तुझे काही न मागो देवा म्हणे आता उदार तो मज ठेवे पायी या संतार्षी निर्विहेची मदत अनेक तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिका वरदे हरिविठ्ठल